नांदेडमध्ये जाऊयात। नांदेडमध्ये कशी परिस्थिती आहे तीही जाणून घेऊयात। नांदेड शहरातील एटीएम मध्ये खडखडाट सुरू आहे। मागील 8 दिवसापासून नांदेड शहरातील 70 पैकी केवळ 1 ते 2 एटीएम काही वेळासाठी सुरू राहत आहेत। यामध्ये सर्वात मोठा ग्राहकांना फटका पैसे भेटत नसल्याचा तर बसतोच आहे, शिवाय अदर बँकिंगचे जे 5 मोफत ट्रान्झॅक्शन आहेत ते ट्रान्झॅक्शन मात्र त्यांचे केवळ एटीएम मशीन चालू आहे की नाही हे बघण्यातच 5 पेक्षा जास्त चान्स जात आहेत। त्यामुळे त्यांना यापुढे त्यांच्या होम बँकेतून पैसे काढले तरी देखील वेगळा चार्ज भरावा लागणार आहे। अशा पद्धतीने एटीएम जे आहे ते ओसाड पडलेले आहेत। लोक सातत्याने येतात, एटीएम मशीन चालू आहे का बघतात आणि वापस निघून जातात। ज्या एटीएमला पैसे भरल्याचं लोकांना कळतंय त्या ठिकाणी मात्र लगेचच ते आपल्या सहकारी आणि मित्रांना कळवतात आणि मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होते आणि पुढील अर्ध्या तासात ते एटीएम रिकामं होऊन जातं। हीच परिस्थिती मागील 8 दिवसापासून आहे। हा चलन तुटवडा कशामुळे आहे हे मात्र कुठल्याही बँकेनं स्पष्ट केलं नाही। त्यामुळे याचा लोकांच्या दैनंदिन जीवनावर तर परिणाम पडलाच आहे, पण बाजारपेठेवरही याचा मोठा परिणाम पडला आहे। योगेश लाटकर, एबीपी माझा, नांदेड।